आज आम्ही हाऊसमधून वॉकआउट केलेला आहे, बहिष्कार टाकलेला आहे याचसाठी कारण आपण पाहिलं असेल एक नवीन प्रथा मिंदे सरकारच्या वेळेपासून सुरू झालेली आहे। ज्या मंत्र्यांना जे आता आधी घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, आता फोडाफोड मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एवढे अकार्यक्षम आहेत की बाहेर सगळे त्यांना रात्रीचे खेळ बाकीचे सगळे खेळ जमतात, पण साधं हाऊसमध्ये बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही। त्यांच्या खात्यांचा नेहमी वाटप होतो, राज्यमंत्री असताना देखील इतर मंत्र्यांना त्यांचा खात्याचा वाटप केला जातो आणि ठराविक अधिवेशन मंत्री हे नेमले जातात। मुळात प्रश्न हाच आहे की एका बाजूला आपण पाहत असाल मुख्यमंत्री महोदय स्वतः हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात, इतर मंत्री देखील हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात, अनेक वेळा त्यांची कोंडी देखील होते, आम्ही प्रश्न तसे विचारत असतो, जनतेचे प्रश्न विचारत असतो, पण हे सगळं झालं तरी उत्तर द्यायला ते तिथे बसलेले असतात। पण एक मंत्री जे अकार्यक्षम आहेत, ज्यांना कार्यपद्धती सांभाळता येत नाही, कार्यभार सांभाळता येत नाही, ते मिंदे एकनाथ मिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचा वाटप केला जातो। आज आम्ही आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकरजी यांच्याकडून उत्तर तर 2019ला असं झालं, 2020ला असं झालं, हे खोटं आहे। कधीही 2020 मध्ये असं झालं नाही, 2019ला असं झालं नाही, कुठच्याही मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी असा पळवाट काढला नव्हता। आमचे जिथे जिथे राज्यमंत्री होते कधी कधी त्यांनी उत्तर दिली, कधी कधी आम्ही उत्तर दिली, पण जबाबदारी पूर्ण स्वीकारून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आम्ही दिलेलं आहे, त्यावेळी पूर्ण रेकॉर्ड काढा। आणि म्हणून आमची हरकत दोन्ही गोष्टीला, पहिली हरकत ह्या गोष्टीला आहे की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, जे सगळे बाकीचे बाहेर खेळ खेळत असतात, पैशाचे खेळ खेळत असतात, त्यांनी स्वतःची खात्याची जबाबदारी घेऊन जी खाती त्यांनी घेतलेली आहेत, मागून घेतली आहेत, हट्ट करून घेतली आहेत, रडून घेतली आहेत, ही खाती त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं उत्तर द्यावं। हाऊसमध्ये आम्ही जे प्रश्न विचारतो ते काय आमचे पर्सनल प्रश्न नसतात, हे आम्ही जनतेचे प्रश्न विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विचारतो। आणि दुसरं म्हणजे जे अध्यक्षांनी खोटं बोललेले आहेत, चुकीचं बोललेले आहेत की 19 आणि 20 मध्ये पण असं होत होते, ते रेकॉर्डवरनं काढावं, उगाच त्या खुर्चीवर बसून त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये। ज्या पद्धतीने अध्यक्ष चुकीच्या प्रथा परंपरा आपलं कायदेशीर ज्ञान, अगाध कायदेशीर ज्ञान दाखवत की कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आणि एक शब्द काय वापरला, अबँडन्ड रिस्पॉन्सिबिलिटी, कलेक्टिव्ह रिस्पॉन्स, नाही कलेक्टिव्ह वेगळं, अबँडन्ड प्रिकॉशन नाही काहीतरी अबंडंट काहीतरी असे भलते इंग्रजीचे क्लासिक शब्द वापरायचे आणि आम्ही शाळेतच गेलो नाही असं वाटायला लागतं आणि मग घाबरून खाली बसतो। तर अध्यक्ष महोदय, आम्ही खूप हुशार आहोत, आम्ही चांगल्या शाळेत गेलेलो आहोत, आम्ही आमचा बाप भलेही कोल्हाब्यात नसेल, कुठेतरी गावी जन्माला आला असेल, पण आज तुम्ही वापरलेला इंग्लिश शब्दाचा अर्थ काय एवढं आम्ही तुम्हाला विचारायला उभं राहिलो। आता मी शशी थरूरला पाठवतो ईमेल, याचा अर्थ पाठवा म्हणून, कारण का जीपॅट वगैरे काय येत नाही, ते चॅट जीपीटी मध्ये होतो, अर्थच कळत नाही, अबंडंट कॉशन काहीतरी। पण एखाद्या सरकारचं पाप अध्यक्षांनी लपवण्यासाठी ज्या काही कोलांट्या उड्या मारण्याचा प्रयत्न करतायत, हे अध्यक्ष का करतायत? या सभागृहाची गरिमा टिकली पाहिजे, या सभागृहाचं मूल्यांकन कमी होता कामा नये। हे सभागृह महाराष्ट्राची इज्जत इब्रत राखणार आहे, तिथेच महाराष्ट्राच्या एकंदर चारित्र्यावरती, त्याच्या राजकीय चारित्र्यावरती, कर्तृत्वावरती बलात्कार होतोय। तुम्हाला दिसत नाही? तुम्हाला दिसत नाही अध्यक्ष महोदय? आणि मग अध्यक्ष महोदय, आता तरी सुधरा, आता तरी मर्यादेचं पालन करा। केवळ आपल्या हातात कायदा आहे आणि आपली 4-2 कामं होतात, म्हणून जर तुम्ही सभागृह चालवणार असाल तर महाराष्ट्राला तुम्ही चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहात। अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अनेक वेळेला सभागृहातून वॉकआउट याच कारणासाठी केलं होतं की विरोधकांना बोलू दिलं जात नाही आणि मंत्री उत्तर द्यायला उपस्थित, आमचे माईकच सुरू नसतात। अर्ध्या वेळी आपण पाहिलं असेल, आम्ही जेव्हा हरकत घेतो, पॉइंट ऑफ प्रोसिजर विचारतो, ते होत नाही, आमचं ऑफिस असून दिलेलं नाहीये। मुख्य गोष्ट हीच आहे की हुकुमशाही चाललेली आहे आणि नुसतं आम्हाला सगळंच माहिती आहे आणि आम्हीच सगळं चालू शकतो, ह्या थाटात सगळं चाललंय। पण हे सगळं होत असताना मी परत एकदा विचारतो, जर मुख्यमंत्री स्वतः उत्तर देऊ शकतात एवढा सगळा कारभार सांभाळून, म्हणजे कारभार काही चांगला नाही सांभाळतात पण तरी पण सांभाळत असतील जे काही, तर मग उपमुख्यमंत्री का घाबरतात तिथे बसायला? आम्ही गेले
गेले अधिवेशन सुरू म्हणजे हे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष नेत्याचा मुद्दा मांडतोय, सगळं म्हणतोय. आम्हाला एक साधं कार्यालय आहे जिथे आम्ही जेवू शकतो, ते देण्यासाठी देखील हे सरकार तयार आहे. मी आज सरकारला सांगतो, वेळेत कार्यालय द्या, नाही तर येत्या काही दिवसात जिन्यावर बसून जेऊ. टायमिंग जाहीर करू, 1:30 वाजता सगळ्या आमदारांनी जिन्यावर या आणि महाराष्ट्राला कळवू की जिन्यावर बसून जेवतायत आमदार. जीना इसी का नाम है. जीना इसी का नाम. आदित्यजी एक प्रश्न आहे. मला मांडायचं आहे. एक मिनिट. आदित्यजी एक प्रश्न आहे. एक मिनिट, त्यांचं होतं. शिंदे सेनेकडनं एक कार्यालयाची चाचपणीसाठी जागा हे पाहिजे हे उद्या हे असं उद्या आहे, एक नवीन मुद्दा हा मला मांडायचा आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची अतिशय उज्ज्वल अशी परंपरा आहे, बोलण्याकरता परंपरा नाहीये. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी परस्पर एकमेकाचा मान सन्मान राखला पाहिजे, त्याच्या अधिकारांचं रक्षण केलं पाहिजे. परंतु या अध्यक्षांकडून आणि या विधिमंडळाकडून या सरकारकडून इतका जुलूम आणि इतकं चुकीचं काम होतंय. 2022 साली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा फोडला गेला, चोरला गेला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर राहिलेल्या आमदारांना विधिमंडळामध्ये जे हक्काचं कार्यालय मिळायला पाहिजे होतं ते 2022 पासून आजपर्यंत 2026 पर्यंत आम्हाला विधिमंडळ कार्यालय मिळालेलं नाही. आज विधानसभेतला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे. या पक्षाला आज तागायत कार्यालय मिळालेलं नाही. विरोधी पक्ष नेता आम्ही काही सांगायला गेलो तर तुम्ही रडगाणं गाता, तुम्ही कसल्या मागण्या मागता. लाजा वाटल्या पाहिजे सरकारला, लाजा. आपण हेही बघितलंय की शेतकरी कामगार पक्षाचे 2 आमदार त्यांचं कार्यालय, जनता दलाचा आमदारच नव्हता त्यांचं कार्यालय, अन्य त्या ठिकाणी जनसुराज्य पक्ष त्याचं कार्यालय, आजही त्या कार्यालय विधान भवनामध्ये अस्तित्वात आहेत. आणि ज्या पक्षाचे सगळ्यात जास्त विरोधी पक्षाचे आमदार, त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी 1000 वेळा अध्यक्षांच्याकडे जाऊन विनंती करून पत्र देऊन सुद्धा आज तक कार्यालय मिळालं नाही. ह्या केवळ अत्याचार, अन्याय हा आमच्यावर होतो असं नाही, तर हा लोकशाहीवरचा घाला आहे, हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. हे दरोडेखोर लोक आहेत आणि म्हणून केवळ आमदार खासदार पळवून दरोडा घालत नाही आहेत, तर आमच्या विरोधी पक्षाच्या हक्कांवर पण दरोडा घालण्याचं काम यांचं होतंय. किती सहन करायचं, कसं सहन करायचं, कसं विधिमंडळामध्ये बसून कामकाज करायचं, कसा नाहिरे वर्गाचा आवाज उठवायचा. लोकांना वाटतं की आम्ही नाहिरे वर्गाचा आवाज उठवण्यामध्ये आम्ही कमी पडतो म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, पण साधं कार्यालय सुद्धा आम्हाला मिळत नाही इथपर्यंत आहे. आणि सगळ्यात मोठी गंमत, जनसुराज्य पक्षाचे 2च आमदार आहेत, त्यांना कार्यालय दिलं अध्यक्षांनी आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन मी स्वतःहून माझ्या डोळ्याने बघितलंय. राज्याचे मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष जाऊन उद्घाटन करतात. जो सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याला तुम्ही कार्यालय देत नाही, तो त्याचा वैधानिक अधिकार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं कामकाज चाललंय. उभं आलाय या सभागृहामध्ये बसणं आणि ह्यांची ही कार्यपद्धती चालणं, हे जे काय सांगतायत की असं पद्धतीनं मंत्री वाटप केलं जातं कामकाजाचं. आम्ही याच सभागृहामध्ये 30-30, 35-35 वर्ष बसलेलो आहोत. अध्यक्षांनी एक उदाहरण दाखवा चला की तो खरोखर मंत्री गैरहजर असेल एकाच दुसऱ्या दिवशी, तर तात्पुरता त्या कामकाजाचा कुठल्या तरी एखाद्या मंत्र्याला तात्पुरतं पत्र दिलं जातं आणि ते अध्यक्षांना अवगत केलं जातं. दर अधिवेशनला हे खातं तात्पुरतं ह्या मंत्र्याकडं, हे खातं तात्पुरतं त्या मंत्र्याकडं. कुठे नियमात दाखवावं, त्यांनी दाखवावं. आमच्याही त्यांनी या माहितीमध्ये भर टाकावी. उगाच 19ला हे घडलं, 20ला ते घडलं, जाणीवपूर्वक 19-20, 19-20 आणि 21 याचा पाडा वाचून आपलं पाप लपवण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून या अत्याचाराच्या विरोधात आम्ही बाहेर आलेलो तुम्ही प्रश्न विचारता. अरे मी होतो तेव्हा मात्र तुमचं मानसिक संतुलन बिघडलं असं ते म्हणतात. मला वाटतं जेव्हा पळाले होते ना ते ठीक आहे, त्यांना टाचणी केली होती, जाऊ दे. त्यांना स्वतः उत्तर देत नाही. ऐका गिरीश समोर या, म्हणजे कॅमेरा वकील. पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे समोर बसल्यानंतरच मी सांगितलं की तुम्हाला उत्तर देता येत नाही, तुम्ही घाबरता उत्तर द्यायला. दुसरी गोष्ट म्हणजे
त्यांनी जर उत्तर द्यायची हिंमत असेल त्यांच्यात तर चला पूर्ण एक दिवस ठेवा, सगळ्या त्यांच्या खात्यांची आम्ही प्रश्न विचारतो, त्यांना उत्तर देऊ द्या. पण एक अजून एक आहे फेकनाथ मिंदेंना वाटतं त्यांना उत्तर द्यायचे, ते ज्या पक्षाचे गुलाम आहेत ना भाजप, त्यांनाच उत्तर देत असतात. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांना उत्तर द्यायचे नसते. मराठी उद्यम शिवसेना शिंदे गट नवीन कार्यालयासाठी शिवसेना शिंदे गट नाही, मिंदे गटच आहे. चोरांचं गट आहे, शिवसेनेचं नाव नवीन दिलं. कार्यालयासाठी दादर आणि बीकेसी मध्ये चाचपणी देखील झाली आहे. ते आज मला वाटतं त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र्यांना फोन करावा. उज्जैनचा जो जमीन घोटाळा झालेला आहे तिथे त्यांना मोठी जागा मिळू शकेल, कारण हे घोटाळेबाज तशीच जागा शोधतील. नवीन उभा करतायत. मात्र अशी माहिती मिळते की जो निधी त्यांना दिला तो वापरातच आला नाहीये. आपण काल बघितलं असाल, अनेक चॅनल्सनी हे दाखवलं आणि आज देखील सगळ्या सोशल मीडियावर आहे की जे हे पैशाला विकले गेलेले खासदार होते, विकाऊ खासदार होते, जे 6 जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडून आले, मग फेकनाथ मिंदेंनी पैसे टाकले, नाचायला लागले आणि तिथे उडी मारत गेले. हे असे जे 6 विकाऊ लोक होते, ह्या 6 विकाऊ लोकांनी स्वतःचा निधीचा जो काही खर्च करायचा असतो किंवा मागणी पण करायची असते, फंड रिझर्व्ह करायला लागतो, हा फंड रिझर्व्ह पण केला नव्हता. म्हणजे निधी मिळाले, कोणाला 14 कोटी पण खर्च झालाय 25 लाख, कोणाला मिळाले 18 कोटी पण झालाय 1.5 कोटी खर्च. हे सगळे खोटारडेपणा त्यांचा हा आपल्या मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आलेला आहे. तो निधी जो मागत होते तो वैयक्तिक निधी मागत होते, पक्षासाठी किंवा जनतेसाठी मागत नव्हते. मला वाटतं माफी आम्ही जनतेची मागत आहोत, कारण ह्या नालायक लोकांना आम्ही तिकीट दिली आणि ह्या विकाऊ लोकांना आम्ही तिकीट दिली. हे जिंकून आले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चेहऱ्यावर, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या चेहऱ्यावर आणि भाजपच्या विरोधात. मी अजूनही त्यांना आज पण चॅलेंज देतोय, जो काही त्यांना निधी मिंदेंकडून मिळाला असेल त्यांनी तो सगळ्या निधीचा वापर करावा आणि भाजपच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा निवडणूक तिथूनच लढवून दाखवावी प्रत्येक 6च्या 6 जणांनी. चला आत्ता राजीनामा द्या, आपण लढूया, ताबडतोब द्या राजीनामा. किसने? कौन? कहाँ सावली में कहा उन्होंने? वो डांस बार पता है ना आपको? आपने एक दिवसीय जो है बहिष्कार किया है, इसके पीछे कारण क्या है? बहिष्कार का कारण यही, आज हमने जो वॉकआउट किया है इसलिए किया है क्योंकि हर अधिवेशन देखें तो 2022 से जब से सरकार को इन्होंने गिराया, गद्दारों ने गिराया, तो हर अधिवेशन में फेकनाथ मिंदे खुद की जिम्मेदारी को टालते हैं. जो भी सवाल आते हैं, जो हम सवाल पूछते हैं क्वेश्चन आवर में, ये सारे सवाल जनता के हैं, ये महाराष्ट्र के सवाल है और उनका जवाब अपेक्षित है. लेकिन हर एक अधिवेशन में आप देखें, हर एक सेशन में देखें, हर एक सत्र में देखें, तो ये किसी ना किसी को अधिवेशन मंत्री बना दे गए कि आज ये जवाब देंगे, आज वो जवाब देंगे. तो आपने क्यों रखा है वो डिपार्टमेंट भाई? वो डिपार्टमेंट भी दे दो ना आप उनको परमानेंटली. लेकिन पैसा निकालने के लिए, घोटाला करने के लिए, भ्रष्टाचार करने के लिए खुद के पास डिपार्टमेंट रखते हो और जब जवाब देने का समय आता है उस वक्त आप भाग जाते हो. अगर आपको जवाब देना आता नहीं है तो क्यों बनते उसके मंत्री? अगर आज की स्थिति में देखें तो मुख्यमंत्री महोदय स्वयं खुद के जो डिपार्टमेंट से उनका जवाब देते हैं. अगर सीएम साहब दे सकते हैं तो आप क्यों नहीं दे सकते? क्या कमी है आप में कि आप दे नहीं सकते? कॉन्फिडेंस की कमी हो तो मैं समझ सकता हूँ. भाजपची गुलामी करणारे लोक, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे कधी विचार पुढे नेऊ नाही शकत. असले लोक जे सुरतला पळाले होते, गुवाहाटीला पळाले होते आणि काल ते किरण पावसकर काय बोलले बघा तुम्ही, त्यांना बरोबर उत्तर शिवसैनिक कुठे ना कुठेतरी चांगलंच उत्तर देईल मला खात्री आहे. स्वतःला बोलले का? स्वतःला बोलले. स्पष्ट बात बंदूक दिखाने तक आ गई है, गोला बारूद बंदूक तक की बात की जा रही है. कौन कर रहा है? जो बागी हुए वो कह रहे हैं कि बंदूक दिखाएंगे, गोला बारूद. यही तो भाजपा की भाषा है. लेकिन आज भाजपा भी जवाब दे कि जो उज्जैन में घोटाला हुआ है, जो आज आपने देखा होगा सारे पेपर्स में आया है, आपके भी न्यूज चैनल्स पे चल रहा है, तो क्या यही भाजपा हमें हिंदुत्व सिखाती है? जिस भाजपा के लोग राम मंदिर में घोटाला करते हैं, राम लल्ला के जो आप देखिए पादुका चुराया, नेकलेस चुराया, जिस राम लल्ला के मंदिर में अगर ये भ्रष्टाचार कर सकते हैं और उज्जैन में महाकाल के उधर जमीनें खुद के नाम पे सीएम कर सकते हैं, तो ये भाजपा हमें हिंदुत्व की सर्टिफिकेट देंगे?